रामकृष्ण हरी. खूप खूप स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आलेली आहे पंढरपूरला आणि पंढरपूरच्या वारीचं पूर्ण शूटिंग मी तुम्हाला दाखवते. जे कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या माहितीसाठी सांगते मी. त्यांनी माझे मागचे व्हिडिओ बघा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. तर सकाळी सकाळी आम्ही रावटीवरून निघालो आणि सर्वांनी तुळस घेऊन छान फोटो काढले. रोणीचे मम्मी पप्पा, त्याच्यानंतर हे बघा आमच्या सगळ्या महिला मंडळ तुळस घेऊन प्रत्येकजण फोटो काढत होतं. मला सांगत होतं आमची शूटिंग करा, आमची शूटिंग करा. मग सगळ्यांनी तुळस घेऊन मस्तपैकी छान फोटो काढले. आणि मी तुळस घेते पण नेमकं माझी शूटिंग करायला कोणी राहत नाही, तर मग मी पण तुळस घेऊन मस्तपैकी फोटो काढला. हे बघा. आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. अतिशयने तर बेलापूरच्या रोडवर आम्हाला हे माऊली भेटले. माऊली काय नाव तुमचं? देवीदास कासवड. तर त्यांच्या तिथे आम्ही इथे चहा पाण्याची सोय होती, पण नेमकं चहा वाटत होते त्यावेळेस माझा मोबाईल चार्जिंग लावलेला होता. चहा वगैरे वाटला त्यांनी. त्यांचं इथे हार्डवेअरचं दुकान आहे. सिंटेक्सचं कसलं प्लॅस्टिक वेल्डिंग वगैरे. हे बघा साई सार्थक म्हणून हे दुकान आहे तिथे बेलापूरमध्ये. जय हरी करा. जय हरी. जय हरी. जय हरी. रामकृष्ण हरी. चला माऊली, चला माऊली, चला रामकृष्ण हरी. माऊली कृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं ना? बरे बरे. राम एकदम तकडक चालताना. तर इथे आरोग्य पथकाची गाडी आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी. धन्यवाद माऊली. जय हरी माऊली. हे बघा सगळ्यांना पोलीस प्रशासनाची गाडी आहे. हे बघा इथून तिथून पोलीस प्रशासन बरोबर आहे, वारीच्या बरोबर आहे. आणि हे बघा पोलीस काका आहे बरोबर. माऊली कसं वाटतं दिंडीमध्ये? छान वाटतं ना? तुमचं सहकार्य आहे वारकऱ्यांना. धन्यवाद. जय हरी. या लोणचं पोळी खायला. त्यांनी विचारलं लोणचं पोळी खाता का? आणि म्हटलं हो. आणि आम्ही घेऊन आता इथं शेतामध्ये बसलोय आणि खातोय. हा असा वारीचा आनंद काही वेगळाच असतो. असं आपण घरी करू का? कोणी म्हटलं काही देऊ तर आपण घेऊ का? नाही घेणार आपण, कारण आपला प्रत्येकाचा युग वेगळा असतो. पण वारीमध्ये युग वगैरे काहीच नाही. सगळं बाजूला ठेवून इथे सगळेजण खूप आनंदाने खूप प्रेमाने राहतात.
आम्ही आता लोणचं पोळी खातो इथं शेतात बसून, तर या तुम्ही पण. तर या ताईंनी आम्हाला लोणचं आणि पोळी दिली होती. खूप छान लोणचं आणि पोळ्या होत्या, खूप मस्त, इतकं छान लागलं. शेतामध्ये खायची आणि वारीत खायची मजा काहीतरी वेगळीच असती. तर खूप धन्यवाद तुमचे. काय नाव आहे ताई तुमचं? तुमचं? तुम्ही बरोबरच आहे ना? छान छान छान. बघा वारीमध्ये म्हणजे वाटून खा असा सल्ला वारी देते. आता आहे बघा, आम्ही या शेतामध्ये बसलेलो आहे. आम्ही मस्त लोणचं पोळ्या खाल्ल्या आणि आता आम्ही आमच्या ठेपावर जेवायला जातो. त्यांनी त्यांच्याकडचे बिस्किटचे पुडे, वेफरचे पुडे, आम्हाला बरंच काही काही दिलं. याचंच नाव वारी असतं. थँक्यू. आणि लोणचं पोळी खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. हा मग काय वेळात जर गेलं ना तिथे ते वाटू जारी. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे देवळाली प्रवरा शहराच्या वतीने त्यांचे स्वागत. पालखी आलेली आहे. या ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात येत आहे. आलेल्या सर्व भाविकांचे देवळाली प्रवरा शहराच्या वतीने त्यांचे स्वागत. टाकीची शूटिंग आहे. पाण्याच्या टाकीतून आहे ना स्वच्छ पिण्याचं पाणी प्यायला भरू राहिले. इकडे एक टाकी आहे, नाही बघा इकडे एक टाकी, खूप उंच टाकी आहे. माझं शूटिंगला हात नाही पुरत आहे. तिथं आम्ही जेवणासाठी थांबलो होतो.
तरी इथे मस्त झाडाखाली आम्ही जेवण केले, थोडे वेळ बसलो. जेवणाची शूटिंग काही तुम्हाला दाखवता आली नाही कारण खूप घाई झाली होती. पाणी भरलं प्यायचं आणि मसाले भात होता खायला. लोणचं पिळी रस्त्याने भेटली होती, म्हणजे ज्याची आपल्याला गरज असती ना तो पांडुरंग बरोबर पाठवतो. मला प्रश्न पडला होता का आज मसाले भात आज पोट भरणार नाही, तर लोणचं पोळी भेटली. आणि इथं आपण मंजुळा अक्काने पोळ्या आणल्या होत्या रावटीतून, पंक्तीतून मागून चटणी आणली होती. छान जेवण झाले, थोड्या वेळ बसलो, गप्पा छप्पा केला. आता नगारा गाडी आली आहे, आता पुढच्या दिशेने आमचा प्रवास सुरू होतोय. आणि आली आता आमची दिंडी. चला 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 चला. तर खूप ऊन आहे आणि हे बाबा बघा बिना चप्पलचे चाललेले आणि त्यांचं वय बघा किती वय आहे. त्यांच्या पायात चप्पल नाही आहे, कडक ऊन पडलेले आहे, पण तरी अशा कडक ऊन होते ते बिना चप्पलचे पाय चाललेले कारण याचंच नाव वाढलं. हे बघा खूप खूप कडक ऊन आहे. बाबा बिना चप्पलच्या उन्हात चालले, पायाला चटके बसत नाही का तुमच्या? हे बघा किती हसता, एवढ्या उन्हात सुद्धा ते चालले. आणि वाटप करताय. हे बघा जय हरी माऊली पाण्याचं वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी. हे कार्यकर्ते पाण्याचं वाटप करताय. जय हरी माऊली. आणि मी पण इथनं पाण्याची बॉटल घेतली. पाण्याची बॉटल घेण्याच्या ठिकाणी बरीच गर्दी होती, तर मी मागे राहून गेली आणि आमची दिंडी बरेच पुढे निघून गेली. पण मी मागे राहिल्यामुळे ना पालखीच्या एकदम जवळ आली, रथाच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाच्या एकदम जवळ आली आणि मला रथाचं एकदम जवळून दर्शन घेता आलं. आणि मग मी माझ्या सगळ्या यूट्यूब परिवाराला रथाचं म्हणजे पालखीचं निवृत्तीनाथ महाराजांचं एकदम जवळून दर्शन करविलं. तर हे बघा पुढे मान थोडी पुढे मान झाली. पण आता समाधान काय करणार सांगायचं हे होत नाही. जय हरी माऊली. माऊली कसं वाटतंय वारी बरोबर तुम्हाला? ते बघा महाराष्ट्र पोलीस आपल्या बरोबर सारखे आहे वारी बरोबर. आणि खूप खूप धन्यवाद पोलीस प्रशासनाचे. आणि बघा मी चक्क पालखी बरोबर चालली, थोडी मागे राहून गेली, इथे गर्दी आहे. आणि मग त्याचा फायदा मला असं झाला की मला पालखी बरोबर जायला भेटलं. एवढं जवळून दर्शन तुम्हाला भेटले आज निवृत्तीनाथांचं. आज खूप खूप भाग्य माझं पण आणि माझ्या सगळ्या यूट्यूब परिवाराचं खूप भाग्य की माऊलींचं दर्शन आज एवढं जवळून भेटलं. धन्यवाद माऊली, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद 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 धन्यवाद. आणि हा पोलीस दलाचा ताफा सतत वारी बरोबर आहे. धन्यवाद सर. हे बघा
वारीच्या पुढे मागे भरपूर पोलीस दलाचा ताफा आहे. धन्यवाद धन्यवाद. सर्वांना मिळणार आहे, सर्वांनी चहा घ्या. आणि चहाचं वाटप चालू आहे. अखिल वारकरी परिवाराचे रांगडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत 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 स्वागत. केळीचं वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी. केळीचं वाटप करते ही मुलगी आहे बघा. सगळ्यांना केळी भेटले का? हे बघा इथं केळीचं वाटप करत आहे कार्यकर्ते. जय हरी माऊली जय हरी. इथे केळीचं वाटप करताय ह्या महिला वारकऱ्यांसाठी. धन्यवाद. आणि नंतर इथे हरिपाठ सुरू झालाय आणि हरिपाठ झाल्यानंतर मस्त फुगड्या खेळल्या. आणि आता संध्याकाळी वारकरी जेवायला बसले. सगळे जेंट्स झाले, आता महिला वर्ग जेवायला बसलाय सगळ्या. आणि जेवायला काय हो? कसं आहे स्वयंपाक? छान आहे ना स्वयंपाक? छान झालाय. पण मी नाही केलाय बरं का. मी आमच्या घरी करते. मी नाही केलाय, मी माझ्या घरी करते. आपले मंडळाचे व्यवस्थापक नाही हे भाऊ तुमचं नाव काय? रामनाथ भाऊ, त्यांचा मुलगा, आणि त्याच्यानंतर माऊली त्यांचा मुलगा आणि त्यांचं मित्रमंडळ आपल्या दिंडीला. हा अलकाबाईचा मुलगा आहे का? हा तर सगळं मित्रमंडळ वारीला भेट द्यायला आलंय. आणि आल्यानंतर त्यांनी वाढायचं पवित्र काम केलं. आणि कसं वाटलं तुम्हाला वारीकरांना भेट देऊन? छान वाटलं ना? बरं बरं. परत या एकदा असेच सदिच्छा भेट द्यायला. आणि तुम्ही आल्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ओके. आजचं आमचं अन्नदान राजाभाऊ लोणारे आणि वहिनी यांनी अन्नदान केलं का उपेंद्र भाऊ? तर आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी. गुड नाईट.